गोष्ट अशी आहे की एकदा एक धनाढ्य उद्योगपती असतो अमेरिकेतला. त्याच्याकडे त्याचा प्लेनचा व्यवसाय असतो, म्हणजे विमानांचा. खूप हायफाय विमान असतात, त्याला पण स्वतःला विमान उडवायची खूप हौस असते. तो एकदम एक स्वतःच विमान घेऊन निघतो आणि जग यात्रेला निघतो आणि वाळवंटामध्ये नेमकं त्याचं विमान खराब होतं आणि तिथे डगडगून आवाज यायला लागतो आणि त्याला इमर्जन्सी लँडिंग करायला लागतं. त्याला लागतं वगैरे, विमानाची पण वाताहत होते. मग तो बाहेर पडतो, थोडंफार खाणं असतं आणि भर वाळवंटात कुठे काय गाव बिव दिसत नसतं, बरंच लांब जायचं असतं. तर तो निघतो सामान घेऊन, खात पीत 2-3 दिवसात सगळं संपतं. फारच हाल अवस्था होते, विमान दूर राहिलेलं असतं, काय रेडिओ बिडिओ तुटलेले असतात. मग अशा वेळेस तो कसा बसा चालता चालता बेशुद्ध पडतो आणि शुद्ध येते तेव्हा काही खेडूतांनी त्याला वाचवलेलं असतं, खायला प्यायला घालून त्यांच्या गावात नेलेलं असतं आणि ठीक होतो तो. मग बरा झाल्यानंतर तो माहिती काढून तिथून एक 100 किलोमीटरवर मोठं शहर असतं, तिथपर्यंत ते कसे बसे बैलगाडी उंटाच्या गाडीने नेतात आणि तिकडून तो मग अमेरिकेला परत येतो. त्याला वाटतं अरे या खेडूतांनी आपला जीव वाचवला, त्यांना काहीतरी आपण द्यायला पाहिजे. त्या खेडूतांना आपण काय देऊ शकतो? तो एवढा काही बुद्धिमान नसतो. तो म्हणतो माझ्याकडे विमानच आहे, एक विमानच देऊन टाकू ना. माझं बेस्ट गिफ्ट काय होऊ शकतं? त्यांना सगळ्यात चांगली भेट काय होऊ शकते? माझा जीव वाचवला. तर विमानाशिवाय काही चांगली भेट मला दिसत नाही. बाकी कमी प्रतीच्या भेटी झाल्या. मग तो एक जबरदस्त मोठं विमान त्यांना भेट पाठवतो आणि कुरिअर कंपनी पण काही डोकेबाज नसते. ते काय विचार करतात, ते कुरिअर घेतात, निघतात त्या देशातून, अमेरिकेतून निघतात, वाळवंटी देशात पोचतात. मग त्यांच्या लक्षात आलं ज्या खेड्यात ते विमान पोचवायचे तिथे धावपट्टीच नाहीये. मग त्या खेड्यात परत पोचणार कसं? मग मोठा ते ट्रक आणि काय म्हणतात ना, मोठे मोठे त्याला ते चाकं असतात, वाळवंटात घुसू नये असं काहीतरी ते मोठं त्याला टँकर जोडतात आणि ते विमान त्याला जोडून त्याच्यावरती विमान ठेवतात की ते वाटेत खराब व्हायला नको. 100-150 किलोमीटर जायचं असतं त्या शहरापासून. मग तिथपासून ते खेड्यात पोचतात आणि विमान डिलिव्हर करतात त्या खेडूतांना. त्यांना काय एवढी भाषा कळत नसते, इंग्रजी या कुरिअरवाल्यांची. ते त्यांचा अंगठा घेतात, एक फोटो काढतात आणि फोटो त्याला पाठवून देतात की डिलिव्हर झालं बरं का तुमचं विमान. तो खुश होतो. आणि इकडे गावात एकदम चर्चेचा विषय, काहीतरी मोठं आलंय गावात, कोणाला काय कळत नाही, कधी विमान पाहिलेलं नसतं. आणि ह्याचं विमान पडतं तर तो 2-3 दिवसाच्या अंतरावर पडलेलं असतं, यांच्या जवळ नसतं पडलेलं. त्यांना वाळवंटात हा भेटलेला असतो फक्त एकदम दलितगात्र अवस्थेत. त्याला वाटतं अरे काहीतरी वेगळंच आहे, शोभेची वस्तू. मग ते चौकात ठेवतात गावातल्या. जाणारे येणारे ते विमानाकडे बघतात, काय विमान आहे, वा वा वा, एकदम सुंदर विमान आहे. खूप खुश, सगळे खुश. काही खट्याळ मुलं असतात, मध्येच काहीतरी खटफुट करतात, एक दरवाजा उघडतो विमानाचा. तो दरवाजा उघडल्यावर आत जातात सगळे. अरे आत बसायला पण जागा, अरे वा 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 वा. सगळे आत बसतात दिसतात, मग आत बसून बाहेर येतात. म्हणजे एखादे शोभेचं घर कसं असावं तसं विमानाचं आत जातात बाहेर येतात. काही दिवस असंच चालतं. तरी मुलं काहीतरी खटपट करतात, ते चाकं फिक्स केलेले असतात, त्याचा बोल्ट निघतो आणि ते हलायला लागतं चाकावरून इकडे तिकडे. त्याला लक्षात आलं अरे याला चाकात आणि हे फिरतंय पण. हे अजूनच जरा नवल झालं. सगळे खुश झाले, विमान ढकलायला लागतात इकडे तिकडे तिकडे. अरे छान चालतंय. मग ते म्हणतात अरे चालते तर आपण उंटाला लावू. मग उंट पुढे विमान मागे, त्याला बांधून त्यांची रोज 1-2 यात्रा, महिन्यातून तर मोठी यात्रा. त्यांची काय विचारू नका, सगळे खुश होतात. काय विमान आहे, छान विमान आहे. असं करता करता एकदा कुठला तरी एक मुलगा आणि मनुष्य घुसतो चिकित्सकात. एवढी बटणं आहेत, काहीतरी दाबादाबी करतात आणि अचानक इंजिनचा आवाज येतो आणि ते विमान फिरायला लागतं जमिनीवरती. मला वाटतं अरे मोटर गाडी सारखंच आहे, म्हणजे उंटाची गरज नाही, त्याच्याशिवाय तुम्ही फिरू शकता. बरेच महिने होतात, ते विमानाला तसंच फिरवतात, थोडं 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 आपले फिरवत राहतात. आणि एक दिवशी एक मनुष्य, फारच चिकित्सक, फारच अभ्यासू असतो, तो करता करता ते स्पीड वाढवतो आणि अचानक विमानाचा टेक ऑफ होतो. आणि विमानाचा टेक ऑफ झाल्यावर सगळं गाव तोंडात मूळ घालून बघतो, अरे हे ते विमान होतं. तर परमेश्वर कृपेने आपल्याला देखील जगातलं सगळ्यात सॉफिस्टिकेटेड मशीन देवाने दिलेलं आहे. हजारो वर्षापूर्वी योग्यांनी हे विमान कसं उडवायचं ते कळलेलं आहे त्यांना. ते आपण विसरून गेलेलो आणि आपण त्याला उंटाला बैलाला जोडून नुसतं फिरवण्याचं काम करतोय. ते उडवायचं जे विसरून गेलोय, ते मॅन्युअल शिकण्यासाठी शंकराचार्य, ज्ञानेश्वर,
भगवद्गीतेत श्री व्यासांनी जे काही दिलंय ते आपण आपलं मॅन्युअल शिकून घेतोय, जेणेकरून आपण आपलं विमान चांगलं उडवायला शिकूया. तर हे जे आहे विमान उडवणं म्हणजे काय, तर इट इज कॉल्ड कॉन्शियस लिव्हिंग. कॉन्शियस म्हणजे जाणीवपूर्वक जगणं आणि कंपल्सिव्ह जगणं. ह्याच्यातला फरक काय आहे? आपल्या सगळ्या जीवनात जे द्वैतात बघितलं तर एव्हरीथिंग इज सायक्लिकल. ऍटम गोल गोल फिरतोय, सूर्य प्रदक्षिणा घालतोय, पृथ्वी प्रदक्षिणा घालतोय, पृथ्वीभोवती चंद्र प्रदक्षिणा घालतोय. एव्हरीथिंग इज सायक्लिकल. सगळ्यात शॉर्टेस्ट सायकल जी आहे ती आपल्या नागपुडीतल्या श्वासोच्छवासाची आहे. इडा आणि पिंगळा. जो डाव्या नागपुडीने प्रिडॉमिनंट श्वास चालू असतो तो 45 मिनिटांनी उजव्या नागपुडीने श्वास प्रिडॉमिनेंटली होतो. त्याला स्वर लहरी म्हणतात, स्वर म्हणतात. स्वर योग याच्यात बरंच डिटेल मध्ये दिलेला आहे शिवसंहितेत. तर तो स्वर आपला बदलत असतो. डाव्या नागपुडीचा उजव्या नागपुडीत, उजव्या नागपुडीचा डाव्या नागपुडीत. म्हणजे तुम्ही जर चेक केलं तर एका नागपुडीचा स्वर मोठा असतो, प्रिडॉमिनेंटली त्या नागपुडीने आपण श्वास घेत असतो. ज्यांना माहिती त्यांना नवीन नाहीये, ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी सविस्तर सांगतोय. तर 45 मिनिटांनी दुसरी नागपुडी डॉमिनंट होते आणि तिचा स्वर वाढतो, दुसरीचा स्वर कमी होतो. स्वरयोगामध्ये कुठला स्वर डॉमिनंट असताना कुठलं काम करावं, कसं करावं, म्हणजे तुम्ही शिकताय, अभ्यास करताय तर डाव्या नागपुडीचा स्वर मोठा हवा, फिजिकल ऍक्टिव्हेशन आहे तो उजव्या नागपुडीचा हवा, वगैरे वगैरे. जे योगी लोक असतात ते नुसते पिचक्या देऊन किंवा त्यांचा जो दंड असतो तो खालती ठेवून स्वर व्हॉलंटरीली पण चेंज करू शकतात. तर ही झाली स्मॉलेस्ट सायकल. मग हळूहळू अशा सायकल वाढत जातात. जो मेन्स्ट्रुअल पिरियड असतो स्त्रियांचा, मासिक पाळी, ती 28 दिवसाची सायकल पकडली जाते. आणि काही जर तुम्ही गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल आपल्या आयुष्यातल्या घटना ठराविक काळाने रिपीट होत असतात. त्या शारीरिक दृष्टिकोनातून किंवा बाह्य दृष्टिकोनातून नसतील पण मानसिक दृष्टिकोनातून 100% रिपीट होतात. आपण त्याच प्रकारचे अनुभव ठराविक काळाकाळाने घेत असतो. काही जणांमध्ये ही सायकल 1 महिन्याची, 3 महिन्याची, 6 महिन्याची, वर्षाची, 2 वर्षाची असते. पण त्या कालावधीनंतर त्या घटनाक्रम परत परत रिपीट होत असतो. जे कंपल्सिव्हली जगत असतात त्यांना याचा पत्ता नसतो. जे जाणीवपूर्वकपणे जमतात किंवा डायरी लिहितात वर्षानुवर्ष, त्यांना हे कळतं की हे अशा प्रकारचा एक्सपिरियन्स आपण घेतलाय आणि ते आपण रिपीट एक्सपिरियन्स करतोय. सगळ्यात मोठी जी सायकल असते ती 12.25 वर्षाची सोलार सायकल, सूर्य सायकल म्हटलं जातं. त्यातला कुंभमेळा आला 144 वर्षानंतर जो योग आलेला होता, हे सोलार सायकलचा तो कुंभमेळा आहे. 12.25 वर्षानंतर जो आपण म्हणतो कुंभमेळा तो त्याच्याच गोष्टीत येते. तेव्हा सन सायकल चेंज होते, तेव्हा तुमच्या शरीरात देखील काय काय बदल घडत असतात. जेव्हा 6 सूर्य सायकल संपतात तेव्हा तुमचं ऑन अँड एव्हरेज प्रारब्ध कर्म संपतं. 84 वर्ष कंप्लीट झाले तर 72 आणि पुढे 84, 12 7 84. तर गोष्ट अशी आहे की या ज्या सायकल आहेत कंपल्सिव्ह जगण्याच्या, तेव्हा तुम्ही कॉन्शियसली जगू शकता जाणीवपूर्वकपणे, तेव्हा तुम्ही या सायकलवर मात करू शकता. जेव्हा तुम्ही या सायकलच्या आहारी असता तेव्हा शरीर, मन आणि बुद्धी ह्याच्या तुम्ही आहारी गेलेले असता, तुम्ही त्यांचे गुलाम झालेले असता. आणि जेव्हा जाणीवपूर्वकपणे शरीरावर, मनावर आणि बुद्धीवर तुम्ही विजय मिळवता, त्यांना तुम्ही साधन म्हणून वापरता, तेव्हा तुम्ही या सायकल ब्रेक करता. तेव्हा तुम्ही अध्यात्म मार्गावर चालत असता. आणि अध्यात्म मार्गावर जे चालत असतात ज्योतिषी त्यांचं भविष्य सहसा सांगत नाही, कारण ते जाणीवपूर्वक जगत असतात. जे म्हणतात तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार, तुम्ही तुमची डेस्टिनी लिहित असता कळतपणे किंवा नकळतपणे. जर तुम्ही कळतपणे लिहायला सुरुवात केली तर तुम्ही शिल्पकार झाला, नाही झालं तर नकळतपणे तुम्ही आपल्या हातोड्या टोकताय. बायचान्स काही बनलं तर बनलं, नाहीतर गेलं, मग नशिबाला दोष देऊन मोकळे. तर आपण लक्षात घेऊया ही डेस्टिनी क्रिएट करण्यासाठी, कॉन्शियस जगण्यासाठी काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुमची खरी आयडेंटिटी ओळखा. हेच सगळीकडे आहे. मी कोण आहे ह्याचा शोध जो आहे, जो आपण पहिल्या याच्यात 2 रविवार पूर्वी बोललो, तोच शोध आपण सगळीकडे घेतोय. बॉटम लाईन रिमेन सेम. तर येऊया आपण सुरुवात करूया. आज 17 सूत्र आहेत जी उरलेली श्लोक सांगितलेले आहेत शंकराचार्यांनी चरपट पंजरिकेमध्ये. चरपट म्हणजे पोपट, पंजरिका म्हणजे पिंजरा. याच्यावर आपली शेवटची गोष्ट आहे आणि आजचं आपण संपवणार आहोत पिंजरा आणि पोपट, बोलका पोपटवर. तर सुरुवात करूया.
शंकराचार्य म्हणतात बालस्तावत क्रीडासक्त तरुणस्तावत तरुणीसक्त वृद्धस्तावत चिंतासक्त परमे ब्रह्मणी कोपी नसक्त. लहान मुलाला खेळण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तरुणाला तरुणीच्या मागे धावण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि वृद्धांना चिंतेमध्ये मग्न होण्यात इंटरेस्ट आहे. कोणालाही हे सत्य काय आहे, मी कोण आहे, कुठून आलो, काय ह्याच्या मागे शोध घेण्यात त्या परमब्रह्मामध्ये कोणालाच रस नाहीये. विवेकानंद म्हणतात जग ही वेड्यांची शाळा. सगळेच वेडे आहेत. कोण पैशा मागे वेडे आहे, कोणी प्रसिद्धी मागे वेडे आहे, कोणी स्त्री लालसे मागे वेडे आहे, कोणी खाण्यामागे वेडे आहे. सगळेजण वेडे आहेत. मी देखील वेडा आहे, पण मी देवाच्या मागे वेडा होणं पसंत करतो, असं विवेकानंदांचं म्हणणं. पुढचं श्लोक घेऊया. यावत जीवो निवसती देहे, जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे, जीवात्मा या देहात पंचमहाभूतांचा जो देह बनलेला आहे त्याच्यात जो जीव आहे, तावत पृच्छती कुशलम गेहे. हे म्हणजे नातेवाईक. तोपर्यंत नातेवाईक विचारतात काय कसं काय, ठीक आहे ना, हाल अहवाल कसं आहे. गतवती वायू देहापाहे, जे पंचप्राण आहेत प्राणवायू ते निघून गेले देहामधून. गतवती वायू देहापाहे भार्या म्हणजे बायको, बिप्यती म्हणजे घाबरते, तस्मिन काय, किती प्राणप्रिय बायको असेल, नातेवाईक असेल, तुमचा जीव निघून गेला, प्राणवायू निघून गेले की तुमचं शरीर नाहीये, ते प्रेत झालं. त्यामुळे त्या प्रेताला बघून बायको देखील घाबरते, असं शंकराचार्य म्हणतात. एक व्यापारी असतो तर त्याला 4 बायका असतात. तो जाम निष्ठुर आणि काय म्हणतात ना, पैशाचा लोभी व्यापारी असतो. सतत सतत पैसा पैसा पैसा. आणि म्हातारा होतो, आजारपण जडतात आणि जीव जायची वेळ जवळ येते, एकदम मृत्यूशय्येवर पडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो की अरे आता मला पुढच्या प्रवासाला निघायचंय. सगळ्यात तरुण बायको असते, तिला बोलवतो की तुला मी एवढे पैसे दिले, एवढं तुझा बँक बॅलन्स केला, तू माझ्या पुढच्या प्रवासाला येशील का. ती म्हणते छे, तुम्ही मेलात की मी दुसरं लग्न तात्काळ केलं, तुमचा मी विचार पण नंतर करणार नाही. तो म्हणतो अरे अरे फार दुःखी झालं. मग त्याच्यापेक्षा जी 2 नंबर बायको असते, कमी तरुण, आधी त्याच्या लग्न केलेलं, तिला विचारतो अगं तू येशील का माझ्याबरोबर, तुला मी बंगला दिला, गाडी दिली, एवढे कपडे बिपडे दिले, खायला प्यायला दिलं. ती म्हणते छे, मी फक्त स्मशानभूमीपर्यंत येईन, तिथपर्यंत काम झालं की नंतर मी दुसऱ्याची होऊन जाणार. तो परत निराश होतो. तिसऱ्या बायकोला विचारतो अगं तू ये ना माझ्या बरोबर पुढच्या प्रवासाला, तुला मी एवढी प्रसिद्धी दिली, एवढा मानपान दिला, एवढं सगळीकडे फिरवलं, एवढे आपण सगळ्या कुठे कुठे जगात फिरलो, तू चल ना माझ्या बरोबर. ती म्हणते नाही, मी 10 दिवस 12 दिवस तुमचं 12वं 13वं संपलं की झालं, मी निघून जाणार. तो फारच दुःखी होतो. पहिली बायको त्याला आठवतच नसते, तिला कधी विचारलेलंच नसतं, तरी आता लाज सुटलेली असते, जीव जायचा वेळ आलाय. तो म्हणतो आता तू आहे का ग कुठे. तर मागून क्षीण आवाज येतो, आहे ना मी इथेच आहे. तो बघतो एकदम सुकलेली निस्तेज अशी पहिली बायको त्याची येते. तो तरी लाजत लाजत विचारतो येशील का ग माझ्या बरोबर शेवटच्या प्रवासाला. ती म्हणते हो नक्की येणार मी तुमच्या बरोबर, मी नेहमी तुमच्या बरोबरच आहे आणि तुमच्या बरोबरच येणार. पण त्याला इतकं दुःख होतं की जिच्यासाठी मी काही न करता ती माझ्या बरोबर शेवटच्या प्रवासाला येते, तिच्या करता मी आयुष्यभर का लक्ष दिलं नाही. तर ती शेवटची बायको आहे, ती त्याचा अंतरात्मा आहे. आणि बाकीच्या 3 बायका पैसा, बँक बॅलन्स, धन संपत्ती, प्रसिद्धी, त्या सगळ्या गोष्टी दुसऱ्याच्या होऊन जाणार आहेत, त्या तुमच्या काही राहणार नाहीये. परमे ब्रह्मणी कोपी नसक्त. तर त्या परमात्म्यासाठी आपण आपल्या अंतरात्म्याकडे लक्ष देऊया. म्हणून शंकराचार्य पुढे सांगतायत सुखत क्रियते रामा भोग पश्चात हंती शरीरे रोग. सुखाभोगासाठी, इंद्रिय सुखासाठी तुम्ही किती धावले तरी शेवटी नंतर शरीराच्या पाठीमागे रोग व्याधी लागणारच आहे, त्याच्यात सुटका नाहीये. यद्यपि लोके मरणम शरणम, या इहलोकी मृत्यूलोकी मरण हे शिवरशॉट आहे, तरी देखील तदपि न मुंचती पापाचरणम, तरी लोक पाप करणं काही सोडत नाहीये. म्हणजे मरण आता येणार, कधी येऊ शकतं माहिती आहे, तरी देखील लोक पाप करणं काही सोडत नाहीयेत. एकमेकांना दूषण देऊन एकमेकांशी भांडण्यात त्यांचा जन्म जातोच आहे. 2 चांगले मैत्रिणी असतात,
खूप जीवाभावाचे असतात आणि त्यांच्यात काहीतरी वितुष्ट होतं आणि भांडण होऊन ते दूर जातात. मग एक मैत्रीण सिरियस होते, आयसीयूत ऍडमिट होते, जीव जातो की काय अशी परिस्थिती येते. दुसरी मैत्रीण भेटायला येते आणि मग दोघी गळ्यात गळे घालतात, रडतात, म्हणतात नाही नाही आता आपण चांगले राहू, हे राहू, सगळं ठीक ठीक, आता सगळं विसरून जाऊ. आणि असं म्हणून ते जाणार असतात. तितके डॉक्टर येतात, ते म्हणतात रिपोर्ट सगळे चांगले दिसत आहेत, बरं होण्याचे चान्सेस आहे तिथे 50% चान्सेस आहेत. बाहेर ती दरवाजापर्यंत पोचते ना पोचते तेव्हा बेडवरती तिला आकारून म्हणते मी बरी झाले ना, आपलं युद्ध परत सुरू. म्हणजे जेव्हा प्राण कंठाशी येतात, जीव जायची वेळ येते, तेव्हा बऱ्याच जणांना सद्बुद्धी सुचते आणि परत प्राण वाचले की परत येरे माझ्या मागल्या. मग शंकराचार्य सांगतायत की इथे मोह जे दोष आहे जिथे तुम्ही अडकून बसता त्याच्याबद्दल ते सांगतायत. नारी स्तनवर नाभी देशात दृष्ट्वा मागा मोहावेशम एतत् मास वसादी विकारम मनसी विचिंतय वारंवारम. म्हणजे स्त्री सुखाच्या मागे जे तुम्ही धावताय हे मास आणि मेद ह्याचे विकार आहेत, ते मोहाचे विकार आहेत. ह्याच्यापासून दूर जाण्यासाठी सतत मनाला वारंवार मनाला चिंतन करायला लावा की हे तुम्हाला उपयोगी पडणार नाहीये. या संदर्भात काही श्लोक पण दिलेले आहेत. आहार निद्रा भयमैथुनंच, आहार निद्रा भयमैथुनंच म्हणजे रिप्रोडक्शन. सामान्य येतात पशुभी नराणाम, ते प्राण्यांना आणि माणसाला सामान्यच आहे. धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. जर धर्म आचरण केलं, आपलं विधिलिखित कर्म जे नियत संगत कर्म आहे ते आपण केलं आणि त्याच्यात आपण प्रगती केली तर आपण इतर प्राण्यांपासून वेगळे होऊ. ईशा फाउंडेशनचे सद्गुरू त्यांच्या एका पुस्तकात छानपैकी सांगतात, जर एक रॉकेट तुम्हाला वरती न्यायचं आहे अवकाशामध्ये, ते रॉकेट जाण्यासाठी त्याच्या टँक मध्ये खालती रॉकेट ठेवलेले आणि तुम्ही इग्निशन दिलं आणि रॉकेट फ्युएल सुरू झालं जळाला, पण समजा त्याला 4-5 होल असतील, 5 भोकं पडलेले आहेत त्या फ्युएल टँकला, तर फ्युएल लीक होणार. फ्युएल लीक झालं तर रॉकेट वरती जाईल का, तर तिथेच गरम होईल, डूस तिथेच राहील. समजा ते 5 इंद्रिय जे आहेत, ज्ञानेंद्रिय, मला दिसतंय, मला पाहायचंय, मला स्पर्श करायचंय, मला चव घ्यायचंय, मला ऐकायचंय, ही 5 इंद्रिय जर तुम्ही ब्लॉक केली तर तुमचा फ्युएल टँक असा होईल की तो ऊर्ध्व दिशेने अध्यात्माच्या दृष्टिकोनातून रॉकेट सुटायला मदत होईल. प्रत्याहार जे सांगतात ते रॉकेट फ्युएल टँक सील करण्याचीच आयडिया असतात, तुमच्या इंद्रियांवरती निग्रह कसा करायचा. तर तुमची जी शक्ती आहे ती लिमिटेड आहे, तुमच्याकडे जो वेळ आहे तो पण लिमिटेड आहे. मग अशा ह्याच्यात ती शक्ती तुम्ही कुठल्या कामासाठी वापरायची हे तुमच्यावर आहे. जर तुमची परीक्षा उद्या आहे तर आज तुम्ही पिक्चर बघण्यात खेळण्यामध्ये वेळ घालवाल का नाही. पण आपलं मरण कधी येतंय हे कोणालाच माहिती नाहीये. ते या शरीराचं मरण येईपर्यंत सगळे म्हणतात नाही उद्या बघूया, आणि ती उद्या होईपर्यंत आपली विकेट पडली, मग परत पहिल्यापासून सुरू. तर इथे मी म्हटलं हे मोह झाले पंचेंद्रियांचे. दुसरं आपल्याकडे लिमिटेड काय आहे, वेळ आहे. वेळ लिमिटेड आहे हे शंकराचार्य फार छान पद्धतीने सांगतात. नलिनी दलगत जलमती तरलम. नलिनी म्हणजे कमळ, दल म्हणजे पान. नलिनी कमळाच्या पानावरती पाण्याचा थेंब कसा सुळकीने निघून जातो. नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवितम अतिशय चपलम. तसं आपलं जीवन अतिशय चपळ आहे, कधी संपेल याचा भरोसा नाही. विद्धी व्याधी अभिमानग्रस्त. म्हणून माणसा समजून घे की समजून घे, याला विद्धी म्हणतात. व्याधी म्हणजे आजार. कुठला आजार आहे जगात, अभिमानग्रस्त. या व्यर्थ वृथा अभिमानानी अहंकारानी सगळे जण ग्रस्त आहेत. लोकम शोक हतमच समस्तम. सगळे लोक शोकाकुल झालेले आहेत या अभिमानामुळे. विद्धी व्याधी अभिमानग्रस्तम लोकम शोक हतमच समस्तम. म्हणजे सगळीकडे लोक शोकाकुल झालेले आहेत या वृथा अभिमानामुळे. जगातले सगळे शोक, भांडणं, क्लेश जे आहे ते केवळ या अभिमानग्रस्ततेमुळे होतात. वेगवेगळ्या फिलॉसॉफीत दिलंय, मैं अहम था वही वहम था, मैं अहम था यही वहम था, हाच भ्रम होता. आता जो वेळ आपल्याकडे कमी आहे, याच्यात काही याच्यात म्हणतात कॅप्रे डाईम ग्रीक भाषेत,
सीज द डे, म्हणजे आजच्या दिवसाचा पुरेपूर वापर करा, कल हो न हो. ग्रीक मध्ये जे मोनेस्ट्रीज आहेत, म्हणजे डोंगरावरती तिथल्या आयलंड वरती, जिथे एक धर्मगुरू दुसऱ्या धर्मगुरूला क्रॉस होताना म्हणतात मोमेंटो मोरी. म्हणजे आपण कसं राम राम पावणं किंवा काय कसं काय जय श्रीराम वगैरे वगैरे हाक मारायची आपली ज्या पद्धती आहेत, तिथे म्हणतात मोमेंटो मोरी. हे आध्यात्मिक मार्गावर चालणारे लोक असतात. ह्याचा अर्थ जर घेतला तर धक्का बसेल. मराठीत शब्दशः करायचं झालं मोमेंटो मोरी, एकमेकांना रोज भेटताना म्हणतात बरं का. मराठीत अर्थ काय, भावा उद्या तू खपणार आहेस. म्हणजे उद्या तुझा मृत्यू अटळ आहे हे ते आठवण करून देत आहेत. मोमेंटो मोरी. एक इंग्लिश छान कविता पण आहे 2-4 वाक्याची. आय शॅल पास दिस वे बट वन्स. आय शॅल पास दिस वे बट वन्स. या मार्गाने मी एकदाच जाणार आहे, परत या मार्गाने जाताना मी बदललेलो असणार आहे, मार्ग पण बदललेला असणार आहे, सेम राहणार नाहीये. आय शॅल पास दिस वे बट वन्स. सो एनी गुड दॅट आय कॅन डू टू एनी ह्युमन और एनी लिव्हिंग बीइंग, आय शॅल डू इट नाऊ, फॉर आय शॅल पास दिस वे बट वन्स. परत मी या मार्गावरून जाणार नाही, त्यामुळे जे काही मी चांगलं करू शकतो, भलं करू शकतो जीवित मात्राचं, ते मला आत्ताच करू दे, नंतर ते होणाऱ्यातलं नाहीये, कारण मी इथून एकदाच जाणार आहे. आता इथपर्यंत आपण सगळे पॉइंटर्स बघितले. मग शंकराचार्य आता पुढे आले, तुम्ही काय करावं जेणेकरून ह्याच्यातून तुम्ही बाहेर यायला मदत होईल. तर त्यांनी 2-3 पॉइंट सांगितलेले आहेत. पहिले, सज्जन संगती, सज्जनांबरोबर राहण्याचं. सत्संग, सज्जन संगती, चांगले विचार ऐका, चांगले शब्द ऐका, चांगल्या गोष्टी पहा, गांधीजीच्या 3 मागण्यांसारखं. म्हणजे तर सज्जन संगतीबद्दल त्यांनी म्हटलंय, का ते कांता धनगत चिंता वातुल किंत व नास्ती नियंता. म्हणजे काय तुझी बायको पैशाची काय चिंता, तुझ्या काही न संपणाऱ्या तक्रारी आहे, तुला कोणी नीट समजवणारा भेटला नाहीये का. वातुल म्हणजे मूर्ख माणसा, नियंता म्हणजे तुला कोणी कंट्रोल मार्गदर्शन करणारा नाहीये का. त्रिजगती सज्जन संगती एका. या तिन्ही जगतात सज्जन संगती ही एकच गोष्ट आहे. भवती भवार्णव तरणे नौका. तुझी नौका या संसार सागरातून पार करायला सज्जन संगती ही एकमेव गोष्ट आहे. तर सज्जन संगतीबद्दल त्यांनी पुढे दिलेलं आहे की अजून तुम्ही काय करू शकता. गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूप मजस्त्रम. विष्णू सहस्त्रनाम ध्यान करा. गीता नाम सहस्त्र वेळा, 1-2 वेळा. किंचित गीता भगवत गीता जे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं शंकराचार्यांचं, तर इथे नाम सहस्त्रम, सहस्त्र वेळा तिथं गीतेचं नाव घ्या. ते सहस्त्र वेळा म्हणा, म्हणजे परत परत म्हणा. सज्जन नेयम सज्जन संगे चित्तम. आपलं मन जे आहे ते सज्जनांच्या संगे न्या. आणि देयम दीन जना यच वित्तम. दीन लोकांना वित्त द्या. आता इथे पहिला जो पॉइंट आहे, गेयम गीता नाम सहस्त्रम, त्याच्यावर मी या वेळेला तुम्हाला सांगतोय, जे गेल्या वेळेला माझं राहिलं होतं ज्ञानेश्वर मंदिरात जेव्हा 1.5 वर्ष चाललं होतं, तेव्हा इथे मी सुरुवातीलाच तुम्हाला मार्गदर्शन करतोय की गेल्या वेळेला आपण 14 श्लोक बघितले. ते मी फोटो परत पाठवतो आणि व्हिडिओ पण परत पाठवतो. ते फोटो जे आहेत त्याच्यात जे लिहिलेलं आहे ते तुम्ही एका कागदावर लिहून घ्या किंवा कॅमेऱ्यामध्ये सेव्ह करून ठेवा मोबाईलमध्ये. हे आता ते 17 जे आहेत ते पण लिहून घ्या. रोज एकदा हे वाचायचे. गेयम गीता नाम सहस्त्रम. सुरुवात तर कुठेतरी करायला पाहिजे. ते हळूहळू हळूहळू रोज तुम्ही म्हणा. रवींद्र साठ्यांचं YouTube वरती चरपट पंजरिका म्हणून क्लिप आहे, ती तुम्ही ऐकू शकता. साऊथ इंडियन 2-3 आहेत. त्यांचे छंद मीटर वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या सुरात गायलेले आहेत, वेगवेगळे शब्द उलटे पुलटे फिरवलेले आहेत, पण अर्थ तोच आहे. सगळे 31चे 31 मिळतील की नाही आय एम नॉट शुअर, पण नाही मिळाले तरी तुम्ही रोज वाचा, म्हणजे ते हळूहळू आज झिरपत जाईल. तर आपण पुढच्या वेळेला येण्याच्या आधी आठवडाभर रोज हे 17 आणि आधीचे 14 रोज वाचा. किती लक्षात राहतायत ह्याच्यावर जोर देऊ नका. समजून घेऊन, अर्थ समजून घेऊन फक्त रोज एकदा वाचायचं. कारण आता आपली सुरुवात आहे. चरपट पंजरिकेचे 31 श्लोक झाले की मग अथर्व शीर्षाकडे आपण येणार आहोत. अथर्व शीर्ष 2 भागात संपल्यावर ते आपल्याला रोज एकदा अथर्व शीर्ष अर्थ समजून घेऊन वाचायचंय किंवा म्हणायचंय किंवा ऐकायचंय. तुम्ही जर त्याच्यानंतर जे आपण निर्वाण षटकम घेणार आहोत, SP बालसुब्रमण्यमने खूप छानपणे निर्वाण षटकम म्हटलेलं आहे. निर्वाण षटकम मध्ये फक्त 6 श्लोक आहेत, पण ते चरपट पंजरिका
अथर्वशीर्ष यांच्यापेक्षा फिलॉसॉफिकली फार उच्च आहे, म्हणून मी ते नंतर ठेवलंय. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात की पहिले श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा देत होता ज्ञान, तेव्हा घागरीत थोडं थोडं पाणी टाकत होता. मग घागर कुठून लीक होत नाहीये ना बघतो, मग ती घागर पूर्ण भरायला घेतो. तर पहिले मी सोप्या सोप्या गोष्टी देतोय, त्या आपण रिपीट करूया, रिवाइज करूया आणि मग पुढे जाऊया. पुढचं पाठ मागचं सपाट असं व्हायला नको आणि नुसता मनोरंजन पण कार्यक्रम पण नको. तो अर्थ समजून घेतला तर त्याचा खरोखरीच आपल्याला उपयोग होईल. तर गेयम गीता नाम सहस्त्रम आपण रोज एकदा वेळ काढून 5-10 मिनिटं हे होईल. पहिल्यांदा कठीण वाटेल, दुसऱ्या दिवशी सोपं वाटेल, तिसऱ्या दिवशी अजून सोपं वाटेल. 1 महिन्यानंतर तर 5-6 मिनिटातच तुम्ही सगळं संपवू शकाल. सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्व. सत्संग केल्यामुळे काय होतं शंकराचार्य म्हणतात, त्यामुळे तुमच्या अटॅचमेंट निघून जातात. निस्संगत्व येतं, अटॅचमेंट निघून गेल्या की निर्मोहत्व, मोह सुटून जातो, डिल्युजन निघून जातं. निर्मोहत्वे निश्चल तत्व, जे परमतत्व आहे, निश्चल तत्व जे आहे, निश्चल तत्वे जीवन मुक्ती. आता हे निश्चल तत्व त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महातत्व, रामदास स्वामी म्हणतात महासिद्धांत किंवा तत्व. आता हे तत्व काय आहे? सिंपल एकदम. तत्वम असी, अहम ब्रह्मास्मी, सोहम शिवोहम, दाऊ आर्ट दॅट, अन अल हक. हे सगळं एकच सांगतात, तूच तो आहेस, तोच तू आहे. म्हणजे तूच परमात्मा आहे, परमात्माच तू आहेस, तुझ्यात जो देव आहे तोच सगळ्यांना आहे. हेच तत्व सगळे सांगतात. तुझी खरी आयडेंटिटी काय, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत. तर ते निश्चल तत्व जे आहे ते तुम्हाला प्राप्त झालं की जीवनमुक्ती मिळाली. त्या तत्वात तुम्ही विलीन झालात. आता पुढे त्या तत्वाबद्दल डिटेलमध्ये येत आहेत शंकराचार्य, जे शेवटचे 3-4 श्लोक आहेत. पश्यत्वम कह कुत आयातः, कुठला तू, कुठून आला, जे तू एम आय, जी आपली आयडेंटिटी आहे. पश्यत्वम कह कुत आयातः, कामे जननी कोमेतात, माझी आई कोण, माझे वडील कोण, ह्याचा जो आपल्याला प्रश्न पडतोय. इति परिभावय सर्वम सारम, हे समजून घे, हे सगळं जे सार आहे. विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम, हे मोह माया आहे, हे विश्व स्वप्न समजून त्यागून दे. तू कोण आहे, कुठून आला, आई कोण, वडील कोण, ही सगळी माया आहे हे समजून घे आणि ही माया एक स्वप्न समजून त्यागून दे. काते कांता कसते पुत्रे, कुठली बायको, कुठला मुलगा, संसार अयम अतीव विचित्र, हा संसार अतीव विचित्र आहे. शंकराचार्य म्हणतात पश्यत्वम कह कुत आयात, तू कुठला, कुठून आला. तत्वम चिंतय तदीह भ्रात, त्या तत्व तू चिंतन करत राहा. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सोहम शिवोहम शिवोहम, जे शंकराचार्य निर्वाण षटकात नेहमी म्हणतात शेवटी. तर तत्वम चिंतय तदीह भ्रात, या तत्वाचं चिंतन सतत करत राहा. आता हे तत्व जे आहे ते इलॅबोरेट करताना खूप छान श्लोक दिलेले आहेत, जे आपण डे टू डे लाईफ मध्ये खूप चांगल्या प्रकारे वापरू शकतो. जी आपली भांडणं होतात, चिडणं होतं, रागवणं होतं, त्याच्याबद्दल शंकराचार्यांनी काय दिले आणि 1-2 गोष्टी भगवद्गीतेत सेम लाईनवर सेम अर्थावर आहेत म्हणून मी दिलंय. हे नंतर भगवद्गीतेचं आपल्यात येणारच आहे, जेव्हा आपण रस्ते, घोडे, लगाम, सारथी हे शेवटी करणार आहोत तेव्हा. फक्त इथे शब्द निगडीत आले म्हणून सुरुवात केली मी हळूहळू 1-2 भगवद्गीतेचे श्लोक द्यायला. तर हा श्लोक जरा मला आवडता श्लोक आहे हा आणि पुढचा, आणि का तो डे टू डे लाईफ मध्ये रोज 2-3 वेळा तरी मी मनाशी म्हणतो. समोर तशी घटना घडली की त्वयि मयीच अन्यत्र एक विष्णू, एक आहे तो करतो नाही, तो त्वयि मयीच अन्यत्र, तुझ्यात माझ्यात सगळीकडे एकच विष्णू आहे. त्वयि मयीच अन्यत्र एक विष्णू, व्यर्थ कुप्यसी मयी असहिष्णू, उगीचच माझ्यावर रागवू नका किंवा रागवू नकोस. असहिष्णू, इनटॉलरंट हो. हे शंकराचार्यांनी यमक जुळवलंय, विष्णू आणि असहिष्णू. असहिष्णू म्हणजे इनटॉलरंट. इनटॉलरंट होऊन माझ्यावर उगीच चिडू नका, रागवू नका. तुमच्या माझ्यात एकच तर विष्णू आहे. भव समचित्त सर्वत्रत्वम, समचित्ताने सगळीकडे बघा. वांछसी अचिरा यदि विष्णुत्वम, जर तुम्हाला विष्णुपद लवकरात लवकर हवंय
तर सगळीकडे समचित्ताने बघायला सुरुवात करा. कोणी तुमच्यावर ओरडलं, काय झालं, तर त्यांचा तोच विष्णू आहे जो तुमच्यात आहे. तो उगीच कोणाच्या चिडण्याचा फार त्रास करून घेऊ नका. या अर्थाने तो त्याची वेदना व्यक्त करतोय, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा समोरचा चिडतो आणि तुम्हाला राग येतो तेव्हा तुमचा अहंकार दुखावला गेला. पण जेव्हा तुम्ही समोरचा का चिडतोय, कशा करता चिडतोय पूर्णपणे समजून घेतलं, तर एकतर तुम्ही त्याचं सोल्युशन सांगाल किंवा तुम्ही म्हणाल याला सोल्युशन काही नाहीये, हे स्वीकारण्याशिवाय पर्याय नाहीये. तर तेव्हा राग येण्याचा प्रश्न उरत नाही जेव्हा तुम्ही समोरच्याला समजून घेता तेव्हा. तर त्वयि मयीच्या अन्यत्र एक विष्णू व्यर्थ कुप्यसी मयी असहिष्णु भव समचित्त सर्वत्रत्वम वांछसी अचिरा यदि विष्णुत्व. पुढचं आहे शत्रो मित्रे पुत्रो बंधू. शत्रू असो, मित्र असो, पुत्र असो वा बंधू असो, मा कुरु यत्न विग्रह संतो. याच्यात कधी समेट करायला किंवा फोडाफोड करायला जाऊ नका. तर सगळ्यातच विष्णू आहे जो तुमच्यात आहे, तर तुम्ही फोडाफोड आणि जोडणी करताय कोणाच्या? शत्रो मित्रे पुत्रे बंधू मा कुरु यत्न विग्रह संतो सर्वस्मिन अपि पश्य आत्मात्मम. सर्वस्मिन म्हणजे सगळ्यांच्यात, अपि पश्य पहा, आत्मानम स्वतःचाच आत्मा सगळीकडे पहा, सर्वत्र उत्सृज भेदाज्ञानम भेदाभेदीचं सोडून द्या, त्यागून द्या. म्हणजे उगीच कोणात समेट किंवा तोडफोड करायला जाऊ नका. सगळे आपणच होत. आपला हात जो आहे तो आपल्यापेक्षा वेगळा नाहीये. ना तुम्ही हाताचं कौतुक करता, ना तुम्ही हाताला दोष देता, तो तुमचाच भाग आहे. ना तुम्ही हाताला तोडता, ना तुम्ही हाताला जोडवण्याचा प्रयत्न करता. आता पुढे सांगतायत शंकराचार्य, हे झालं तत्वाबद्दलचं बोलणं. मग तुम्ही पर्सनली काय करू शकता हे त्यांनी टिप्स दिलेले आहेत. कामम क्रोधम लोभम मोहम. जे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे जे सगळे षट त्रिपुड आहेत ते जर तुम्ही सोडले, त्यक्त्वात्मानम ते सगळे सोडून दिलेत, आणि आत्मानम म्हणजे आज जर बघितलं पश्यती सोहम. कामम क्रोधम लोभम मोहम त्यक्त्वात्मानम पश्यती सोहम. हे सगळं सोडून दिलं, तुमच्या आत कोण उरला? सोहम म्हणजे परमात्माच तुम्हाला दर्शन होईल. आत्मज्ञान हे जे तुम्हाला आहे ते जर नाही मिळालं, आत्मज्ञान विहीन मूढा ते पचंती नरक निगुडा. हे आत्मज्ञान ज्यांना झालेलं नाहीये तत्वाचं की तुमच्यातच देव आहे, ते नरकात कितपत पडतात, ते त्रास सहन करत बसतात. मग तुम्ही काय करणं गरजेचं आहे? त्या विराग अटॅचमेंट सोडणं गरजेचं आहे. सुरमंदिर तरुमुल निवास शय्या भूतलम अजिनम वास. सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही त्याग केलेला आहे, म्हणजे मंदिराच्या खालती तुम्ही झोपताय, झाडाच्या खालती तुमचं बेड पांघरलेला आहे आणि कातडं तुम्ही पांघरून पडून घेताय. सर्व परिग्रह भोग त्याग, स्वार्थीपणा पूर्ण सोडून दिलेला आहे. सर्व परिग्रह भोग त्याग कस्य सुख न करोती विराग. मग तुम्हाला कुठलं सुख मिळणार नाही. जगातली सगळी सुख हात जोडून तुमच्याशी उभे राहतील. खरं सुख तुमच्या आतच आहे, सच्चित आनंद. आता शंकराचार्य शेवटच्या पेज मध्ये आलेले कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि अष्टांग योग. हे चारही त्यांनी पुढच्या 3 याच्यात एक्सप्लेन केलेले. तर कसे एक्सप्लेन केले आपण बघूया. पहिले निष्ठा तिकडे ठेवणं गरजेचं आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी. योग रतो वा भोग रतो, योगा कसा वा भोगा कसा. संग रतो वा संगवीन, एकत्र असा किंवा एकटे असा. योग रतो वा भोग रतो, संग रतो वा संगवीन. यस्य ब्रह्मणी रमते चित्त, यस्य ब्रह्मणी रमते चित्त, त्याचं लक्ष त्या ब्रह्मावरती आहे. नंदती 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 येव, तेव्हा तो नेहमी आनंदी आनंदी आणि आनंदीच राहतो. पुढचं ते सांगितलेलं आहे रथ्या चरपट विरचित कंथा. रथाखालती कपडे जाऊन जीर्ण झालेले आहेत आणि ते तुम्ही घातलेले आहेत. थोडक्यात तुमचे कपडे शंकराचार्य म्हणतात पार्ट ऑफ युअर आयडेंटिटी. तुम्ही ती आयडेंटिटी काढून टाकलेली आहे, तुमचा अहंकार काढून टाकलेला आहे, असे कपडे तुम्ही घालताय. रथ्या चरपट विरचित कंथा, पुण्य अपुण्य विवर्जित पंथा. आता पुण्य आणि अपुण्य ह्याच्या पलीकडच्या मार्गावर तुम्ही चालताय. सत्व, रजस आणि तम. तर तमगुण जो आहे तो फारच अज्ञानी, त्रासदायक आणि लोकांना त्रास देणारा आहे. रजगुण जो आहे तो काम करणारा आहे आणि सत्वगुण सात्विक गुण आहे. तर रामकृष्ण परमहंस म्हणतात सत्वगुणाच्या काट्यानी रज आणि तमगुणाचा काटा काढून टाका
आणि नंतर सत्वगुणाचा काटा पण फेकून द्या. म्हणजे तुम्ही पुण्य आणि अपुण्याच्या पलीकडे जाऊन मार्गक्रमण करा. रत्याचरपट विरचित कंथा पुण्य विवर्जित पंथा न अहम न त्वम न यम लोके. मी नाहीये, तुम्ही नाहीये, हे सगळं पृथ्वी नाहीये, हे सगळी मायाच आहे, हे सगळं स्वप्नच आहे ते सांगताय. जर हे सगळं मायाच आहे, मी तुम्ही पृथ्वी हे सगळं काही नाहीच अस्तित्वात, तदपि किमर्थम क्रियते शोक. मग शोक तो कसला करायचा ही सगळी माया आणि स्वप्नच चालू असेल तर. इथे भगवद्गीतेत 2 श्लोक या समानार्थी दिलेले. समम पश्यन ही सर्वत्र समवस्थित ईश्वर. सगळीकडे ईश्वर सारखा पसरलेला आहे, तुमच्यात आहे, तोच सगळ्यांच्यात आहे. न हिनस्ती आत्मनात्मानम ततो याती परागती. म्हणजे दुसऱ्या कोणाला तुम्ही त्रास देणं हे स्वतःलाच त्रास देण्यासारखं आहे. कारण तुमच्यात जो आत्मा आहे तोच जर दुसऱ्याच्यात आहे तर कोणाला त्रास देत बसू नका. हे ज्याला कळलं तो परम गतीला पोचेल. यस्मिन सर्वाणी भूतानी आत्मैववत विजानन. जो सगळ्या भूतांमध्ये स्वतःप्रमाणेच बघतो. यस्मिन सर्वाणी भूतानी आत्मैववत विजानत तत्र क मोह क शोक एकत्व मनुपश्यत. हे एकत्व जे आहे तेच तत्व आहे. शिवोहम शिवोहम हे एकत्व ज्यांनी बघितलंय त्याला मोह आणि शोक काही राहणार नाही. सगळेच मीच आहे आणि मीच सगळ्यांच्यात आहे. आता शेवटचं सूत्र आहे शंकराचार्यांच्या चरपट पंचरिकेतलं. हे आपण कलेक्शन केलेले एका ठिकाणी सगळे मिळणार नाहीत. 31 गेल्या वेळेला 14 आणि आजचे 17. शंकराचार्य याच्यात सगळं मिक्स करतात. प्राणायाम प्रत्याहारम. आता अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ते याच्यातले त्यांनी प्राणायाम प्रत्याहार घेतले. पण ज्ञान योगातले नित्य अनित्य विवेक विचारम. ज्ञानयोगी जो आहे नेती नेती नित्य काय अनित्य काय. जे नित्य आहे ते परमेश्वर, अनित्य आहे ते सगळं माया. ते हे ज्ञानयोग झाला. जाप्य समेत समाधी अवधानम. जाप्य म्हणजे भक्ती योग झाला. जप करा, समाधी अवस्थेत पोचा, देवाचं पूर्णपणे सरेंडर व्हा श्रद्धेने, बाकी सगळं विसरून जा. समाधी अवधानम. ही जी समाधी पर्यंत तुम्ही पोचता याला मेहनत घ्यायला लागते. गुरु अवधानम महद अवधानम. खूपच मेहनत घ्यायला लागते. हे सहज साध्य गोष्ट नाहीये. या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. तर आता हे झालं शंकराचार्यांचे 17 श्लोक. आता या याच्यात इथे आपण जे अहंकार बघितलं होतं अभिमानग्रस्तम लोकम शोक हतम समजतम. तर या अहंकाराबद्दल आपण नंतर फार डिटेलमध्ये बघणार आहोत. हा अहंकार जो आहे हा इथलाच आहे, मायेतलाच एक भाग आहे. प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशा. ही प्रकृती जी आहे ती सत्व रजस तम या 3 गुणांचा खेळ चालू आहे. तुम्ही काही करत नाही आहात, ते गुण एकमेकांशी खेळतायत. अहंकार विमूढ आत्मा. अहंकाराने जो आत्मा भ्रमित झालेला आहे कर्ता अहम इति मन्यते. तो स्वतःला कर्ता समजतोय. इथे सगळा गोळ होतोय. मी काही केलं हे नाहीये. प्रकृतीचे गुण जे आहेत सत्व रजस तम त्यांचा सगळा खेळ चालू आहे. म्हणून दुसऱ्या एका अध्यायात श्रीकृष्ण सांगतात प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि कर्मशः य पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. जो आत्मा आहे तो अकर्ता आहे, तो स्वतः काही करत नाहीये, तो विटनेस आहे. सगळा खेळ गुणांचा चालू आहे. मुकुंदानंद भगवद्गीतेतल्या ट्रान्सलेशन मध्ये देतात हा जो अंतरात्मा आहे जो विटनेस आहे इट इज लाईक इलेक्ट्रिसिटी. लेटेस्ट उदाहरण ते देतात. आणि बाकीचे शरीर आणि सगळा खेळ जो आहे तो कॉम्प्युटर चिप सारखा आहे किंवा खेळणी आहेत वेगवेगळी. इलेक्ट्रिसिटी त्याच्यात गेली की ते खेळणं त्याच्या गुणधर्मानुसार खेळ करत आहे आणि इलेक्ट्रिसिटी बाहेर पडली की ते खेळणं पडून राहते. म्हणजे इलेक्ट्रिसिटी पर से काही खेळ खेळत नाहीये. त्या खेळण्यातले गुणधर्म जे आहेत ते तो खेळ. इलेक्ट्रिसिटी एका ह्याच्यात गेली तर वेगळ्या प्रकारे होईल, दुसऱ्या ह्याच्यात गेली तर वेगळ्या. मिक्सर मध्ये गेली तर मिक्सर झाले, टीव्हीत गेली तर टीव्ही झाले. ते टीव्हीचे आणि मिक्सरचे गुणधर्म आहेत, इलेक्ट्रिसिटीचे गुणधर्म नाही आहेत. तो आत्मा हा अकर्ताच आहे. त्या पुढे जाऊन सांगतात श्रीकृष्ण नैव किंचित करोमीति युक्तो मन्यत तत्वविद. मी काहीच करत नाहीये. हे जे तत्वविद लोक आहेत तत्ववेत्ते ज्यांना कळलेलं आहे तत्व सोहम सोहम ते काय म्हणतात मी काहीच करत नाहीये. मग तुम्ही काय काय करता त्याची लिस्ट दिली आहे. पश्यन शृण्वन स्पृश्यन जिग्राम.
बघणं, ऐकणं, स्पर्श करणं, वास घेणं, खाणं, चालणं, स्वप्नम, श्वसन, प्रलपन, बोलणं, विसृजन म्हणजे संडास बाथरूम, गृहण, खाणं, उन्मिशन, निमिषण, डोळे मिटणं, बंद करणं, यापैकी देखील मी काही करत नाहीये. इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन. इंद्रियांशी वर्तन करतायत, गुण गुणाशी खेळतोय, हे मी समजून घेतल्यावर मी करतोय ही भावना मी काढूनच टाकलेली आहे. तर हे झालं शंकराचार्यांचं. आपण परत एकदा आजची रिव्हिजन करूया. आपण वॉर्मअप केलं, आसनं केली, त्याच्यात आज मकरासन, धनुरासन बघितलं, नंतर भुजंगासनाचे अर्धभुजंगासन बघितलं, नंतर स्टोरी ऑफ प्लेन आपलं मॅन्युअल कसं आहे ते बघितलं, सायकल्स बघितल्या, कंपल्सिव्ह, कॉन्शियस, आणि मग शंकराचार्यांचे 17 श्लोक बघितले आणि चरपट पंजरिका आपण कंप्लीट केली. हे जे 17 आकडे टाकलेले आहेत ते शंकराचार्यांचे, बाकीचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे तुम्ही रिवाइज करताना हे 17 फक्त वाचले तरी भरपूर होईल. आता शेवट आपल्या आजच्या याचा स्टोरी ऑफ बोलका पोपट. आता बोलका पोपटाची गोष्ट जी आहे तर एक परत अमेरिकेतच आपण घेतो. आता धनाढ्य म्हटल्यावर तिथला बिझनेसमन असतो, तो जग फिरायला निघतो, आफ्रिकेत जातो, इकडे जातो, भारतात येतो. भारतात त्याला बोलका पोपट दिसतात आणि तो फार एकदम स्थिमित होतो आणि एकदम वेल ट्रेंड असतात, इंग्लिश येत असतं, काय काय येत असतं त्यांना. तो म्हणतो अरे वा हे छानच बोलताय. तो पकडण्याचा प्रयत्न करतो त्या बोलक्या पोपटाला आणि पकडण्याचा प्रयत्न करतो तर हातात काही येत नाही. शेवटी तो ट्रॅप लावतो गुपचूप आणि एका पोपटाला पकडतो, पिंजऱ्यात टाकतो, अमेरिकेला घेऊन जातो. 2 वर्ष चांगलं खायला प्यायला देतो. तो परत तिकडून फिरायची इच्छा होते, म्हणतो आता परत फिरायला जाऊया. मग तो म्हणतो बोलक्या पोपटाला तुला काही निरोप द्यायचा आहे का तुझ्या बॉसला, काय तुझ्या घरच्यांना काही निरोप सांगायचा का. तो म्हणतो हो सांगा ना, इथे ना मी एकदम खुश आहे, मला खायला प्यायला काही कमी नाही, कुठे कष्ट घ्यायला लागत नाहीये, सगळं रेडीमेड, सोन्याच्या पिंजरा आहे, एअर कंडिशन हवा आहे, काही कमी नाही, आय एम व्हेरी हॅप्पी. त्याला इंग्लिश चांगलं यायला लागलेलं असतं. आय एम व्हेरी हॅप्पी, सांगा तिकडे तुम्ही निरोप सांगा. तो म्हणतो ठीक आहे, तो पण खुश होतो, मी चांगली काळजी घेतलेली दिसते याची. तो येतो फिरत फिरत परत भारतात येतो, सगळ्या पोपटात बोलवतो, कोणी यायला तयार नाही, परत पकडेल की काय. ते दूर दूर असे फांद्यांवरती राहतात. तो बॉस येतो त्यांचा पोपटांचा, तो त्याला निरोप सांगतो की असा असा निरोप दिलाय, इज व्हेरी हॅपी, एकदम खुश आहे, सगळं खायला प्यायला एकदम चंगळ आहे. तर ते ऐकल्यावर त्या बॉसला एकदम रडू कोसळतं आणि तो इतका दुःखी होतो आणि तो पडतो आणि मरतो. हा शॉक मध्ये होतो, आता काय सांगायचं मी निरोप सांगितल्यावर. बाकीचे पोपट म्हणतात सांगा तुम्ही जे बघितलं ते त्याला जाऊन. म्हणतो ठीक आहे. तो जातो परत अमेरिकेला आणि दुःखी अंतःकरणाने त्याला सांगतो अरे मी तुला सगळा निरोप सांगितला, तुझ्या बॉसला फार दुःख झालं, त्याला खूप रडू कोसळलं आणि तो मरून पडला. हे ऐकल्यावर त्या पोपटाला एकदम मरून येतं, तो खूप रडतो, दुःखी होतो आणि तो पण मरून पडतो. ते ऐकल्यावर हा तो वैतागतो आणि कुठून निरोपी गेली, हा पोपट पण मेला, तो पण मेला, काय चालू काय. तो म्हणतो ठीक आहे चला आता याचा अंतकार्य करूया. टाकतो एका ट्रॉलीवरती, बाहेर घेऊन जातो आणि जात असतो तेव्हा बाहेर बघतो हवा बिवा, पोपट डोळा उघडतो आणि उडून जातो आणि वरच्या फांदीवर जाऊन बसतो. हा म्हणतो काय तू जिवंत आहे, असं कसं. तो म्हणतो तुम्हाला निरोप नाही का कळला. तो म्हणतो नाही कळला मला निरोप, माझ्या बॉसने पाठवला होता निरोप. म्हणतो काय निरोप होता. तो म्हणतो माझा बॉस म्हणाला तुला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर पहिले मरायला शिक, आपल्याला जर मुक्ती हवी असेल तर अहंकार मारायला शिकूया. धन्यवाद. आता बसायचा नाही, शेवट शिकूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे दोष नावे, दोषोनी मद द्यावे असाय दावे, जे कळांची नक्की सांडो तयास कर्मी रती वाढो, भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे गिरजा हो